17 मे 2026 अ बग्स लाईफ ॲनिमेटेड सिनेमा बघितला की मुंग्या बिचाऱ्या रात्रंदिवस कष्ट करून आपल्याकरता अन्नधान्य सगळे जमा करत असतात. पण त्याच्यात जर त्यांना इतर किडे ग्रास हॉपर सारखे जर त्रास द्यायला लागले तर मग त्या कोणत्या थराला जाऊ शकतात, कोणत्या लेवलला जाऊ शकतात, आपल्या याची एकदम शेवटची पराकाष्ठा करून कसं मग त्या तोंड देतात त्याची स्टोरी आहे. तर असंच एका अँट हिल मध्ये सगळे अँट्स राहत असतात आणि ते आपलं अन्न जमा करत असतात. पण ते ग्रास हॉपर्स मधून मधून येऊन त्यांना त्रास देत असतात आणि ते म्हणत असतात की जर तुम्ही आमच्याकरता पण ग्रेन्स जमा नाही केले आम्ही सगळं तुमचं हे अँट हिल वगैरे सगळं नष्ट करू, तुम्हालाही मारून टाकू. मग बिचाऱ्या मजबुरीमध्ये आपलं त्यांच्याकरता पण ग्रास हॉपर्स करता ग्रेन्स जमा करत असतात. तर अशातच त्यांच्यातच एक हेनरी नावाचा मुंगी म्हणजे बग असतो, मुंगी असते. तर त्याचं काहीतरी डोकं वेगळंच चालत असतं, म्हणजे तो इनोव्हेशन्स काहीतरी ट्रिक्स वगैरे अशा बघत असतो. तर तो म्हणतो की आपल्याला काहीतरी यांना बघायला पाहिजे किंवा यांना तोंड द्यायला कोणीतरी आणतो, मी जातो कुठेतरी. तर नेहमी सगळेजण त्याची हसीच उडवत असतात की काय हा कुठेतरी काहीतरी करत असतो, म्हणून त्याला जाऊ देतात. हा जातो आणि एका ठिकाणी त्याला असे सर्कस मधले सगळे कॅरेक्टर्स भेटतात. तर त्याला असं वाटतं की हे लोक काहीतरी करू शकतील म्हणून तो त्या सगळ्यांना घेऊन येतो आणि ते लोक परफॉर्म करून दाखवतात काही 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 ट्रिक्स आणि हे ते. तर मुंग्यांना जरा आशा वाटते, पण जेव्हा त्यांना कळतं सर्कस मधल्या त्या कॅरेक्टर्सना की आपला सामना अँड ग्रास हॉपर्सशी, तर मग ते म्हणतात नाही नाही आम्ही काही इथे थांबणार नाही, आम्ही परत जातो. आणि मग मुंग्यांना पण असलीयत कळते की हे असे आहेत. मग परत ते हेनरीला नाव ठेवतात. पण मग ते बोलता बोलता त्यांच्या ह्याच्यात हे येतं की पक्षाला ते घाबरतात, ग्रास हॉपर्स. त्याच्यामुळे जर आपण आर्टिफिशियल पक्षी बनवला आणि त्याला असं उडवलं आपण तर ते पळून जातील बघून. पण मग ते बनवायचा कसा? मग ते सगळे त्या ह्याच्यामध्ये लागतात, काड्या जमा करणं, पानं जमा करणं आणि त्यातनी असा आकार वगैरे देणं. तर हे सगळे सर्कसचे लोक पण त्यांना मदत करतात. आणि मध्ये एकदा जेव्हा ग्रास हॉपर्स आले असतात तेव्हा त्यांनी त्याला तंबी दिली असते की हे झाडाचं शेवटचं पान पडलं की आम्ही सगळं येऊ आणि त्यावेळेस आम्हाला भरपूर ग्रेन्स पाहिजे, नाही मिळाले तर मग आम्ही सगळं तबाह करून टाकू. मग हे लोक ते बर्ड बनवतात आणि मग प्लॅन करतात की असं असं सगळ्यांनी आत बसायचं, असं करायचं, असं करायचं. तर ते येतात ग्रास हॉपर्स आणि मग त्यावेळेसच म्हणजे थोडेसेच ग्रेन्स जमा झालेले असतात. मग ते म्हणतात की का तुम्ही असं करतात, का तसं करतात. आता त्या बर्ड अचानक आलेले असतात, बर्ड पर्यंत पोचायला आतमध्ये त्या बर्डला उडवण्याकरता काही ऍंड्सना ते पोचायला पाहिजे त्यांचं दुर्लक्ष करून. म्हणून सर्कसचे लोक म्हणतात आम्ही तुमच्याकरता एंटरटेनिंग प्रोग्राम केलाय, तो जरा बघा, मग आपण बाकीच्या गोष्टी बोलू. तर मग ते लोक बघतात. ते एंटरटेनिंग प्रोग्राम म्हणजे सर्कसचे लोक परफॉर्म करत असताना हे बाकीचे लोक त्या बर्डमध्ये जाऊन बसतात आणि तो बर्ड उडवतात. तर मग हे लोक जसे घाबरतात, पण तरी त्यातल्या त्यांचा जो एक हिरो असतो तो त्याच्यावर आगीचं हे फेकतो. तर मग तो बर्ड खाली पडतो, आग लागते. मग आतनं सगळे ते अँट्स निघतात. त्यांना कळतं की आम्हाला फसवायला हे सगळं केलंय. मग ते अजून त्यांच्यावर आक्रमण करून मारामारी म्हणजे सुरू होते त्यांची. आणि म्हणतात कोणाची आयडिया ही? तर मग हा हेनरी पुढे येतो. मग त्याला खूप मारतात वगैरे. म्हणजे असं कसं तुझी हिंमत कशी झाली, तू स्वतःला समजतं कोण, असं तसं. तरी तो इतका मार खाल्ल्यावरही उठून उभा राहतो आणि म्हणतो की आम्हीच अँट्स आहोत की ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे. कारण आम्ही आमच्याकरता तर ग्रेन्स कलेक्ट करतो आणि तुमच्याही करता करतो. तुम्ही नुसते आयडी बघून खाता, तुमच्यात काही तेवढं. तर मग सगळं त्या अँट्सना जरा हे वाटतं. मग सगळेजण जरी म्हणजे धावा बोलतात, म्हणजे त्यांना लक्षात येते की आम्ही जर एकी केली तर हे आलेले ग्रास हॉपर्स आहेत त्यांच्यावर आपण मात करू शकतो. तर ते एकदम अंगावर धावून येतात. तर ते लोक घाबरतात आणि मग पळायला सुरुवात करतात.
पण पळता पळता तो एक जण ह्याला पकडतो, छोट्याला एका. पण मग त्यांच्यापासून वाचत वाचत हे करत करत हेनरी म्हणतो, हेनरी आणि क्वीन ची मुलगी, त्यांना तो पकडून घेऊन जात असतो. तर त्याला एक आयडिया सुचते. तो म्हणतो, आपण असं जाऊ, लपून लपून जाऊ, आणि जिथे खरंच खरोखरचा बर्ड ज्याने अंडे दिले असतात तर तिथे आपण जाऊया, म्हणजे मग आपल्याला ह्या ग्रासहॉपर पासून सुटका मिळेल. आणि तसंच ते जातात, त्या पिल्लांच्या त्या तिथे जाऊन लपतात. तर हा येतो ग्रासहॉपर पकडायला त्यांना. तर ते चिमणी, ती बर्ड, तो खरंच येतो आणि त्याला पकडतो. म्हणतो, आता हे काय आणलंय म्हणे दुसरं खोटं, आणि असं म्हणजे त्याला हिणवण्यासारखं करतो. तो बर्ड त्याला चोचीत पकडतो आणि खाऊन टाकतो. म्हणजे शेवटी त्या ग्रासहॉपरपासून त्यांची सुटका होते. आणि मग हे सगळे परत येतात. मग सगळे म्हणतात, अरे खरंच हेनरीची चांगली आयडिया होती, हेनरीने आपल्याला वाचवलं, असं तसं. मग हेनरीला सगळेजण खूप क्लॅप करतात. आधीची म्हणजे त्याची टंगल टवाळी करत असतात, ते त्याला हे करतात. आणि मग तिची क्वीनची मुलगी पण असते, तिला मग क्वीन क्वीन बनवते, म्हणे तू आता क्वीन झालीये, म्हणजे आपला मुकुट तिच्या याच्यावर करते. आणि मग सगळेजण हॅपीली राहायला लागतात. मग सर्कसचे जे लोक असतात ते म्हणतात, चला आता आमचंही काम संपलं, आम्ही आमच्या कामाला जातो, टाटा बाय बाय करून सगळेजण त्यांनी सेंड ऑफ देतात. सुंदर हे आहे, मॉरल तर आहे छान, पण ॲनिमेशन पण इतकं सुरेख आहे, खूप छान सिनेमा.